Let's learn segment of a circle. Segment of a circle is the region bounded by a chord and its corresponding arc of the circle. आता या अगोदर आपण दोन रेडियस आणि करस्पॉन्डिंग आर्क यांच्या संदर्भात सिगमेंट पाहिला होता, सिगमेंट ऑफ आर्क. ओके. आता सिगमेंट ऑफ सर्कल एक असा रिजन आहे की ज्याला कोण बाउंड करेल, कॉर्ड आणि करस्पॉन्डिंग आर्क. आता इथं आर्क कोण आहे, करस्पॉन्डिंग AXB आणि कॉर्ड कोणती आहे, AB. तर AB कॉर्ड आणि AXB आर्क, तर या दोघांनी मिळून जो पोर्शन तयार केला त्याला आपण काय म्हणू, सिगमेंट ऑफ सर्कल. आता यामध्ये दुसरा एक आर्क आहे कोणता, AYB. तर AYB आणि कॉर्ड AB यांनी तयार केलेला जो पोर्शन आहे त्यालासुद्धा आपल्याला सिगमेंट म्हणता येतं. म्हणजे सिगमेंट दोन असतात, एक मायनर सिगमेंट आणि एक मेजर सिगमेंट. पहिल्यांदा पाहू आपण मायनर सिगमेंट. The area enclosed by a chord and its corresponding minor arc is called a minor segment. आता ज्या एरियाला कोण इन्क्लोज करेल, कॉर्ड आणि मायनर आर्क, तर त्याला सिगमेंटला काय म्हणू आपण, मायनर सिगमेंट. In the figure, segment AYB is a major segment. In the figure, segment AXB is a minor segment. आणि वरच्या फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर सिगमेंट AXB. आता याचं रीडिंग करताना आपण काय करणार, बरं सेंटरचा काही संबंध आहे का, नाही. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट सिगमेंटला 3 अक्षरी वाचणार, तिकडे आपण 4 अक्षरी वाचलं होतं. सो सिगमेंट AXB हा मायनर सिगमेंट आहे. त्यानंतर आहे मेजर सिगमेंट. The area enclosed by a chord and its corresponding major arc is called a major segment. आणि ज्या एरियाला कॉर्ड आणि करस्पॉन्डिंग मेजर आर्क हे इन्क्लूज करतील त्याला म्हणायचं मेजर सिगमेंट. In the figure, segment AYB also is a major segment. आणि वरती जर पाहिलं आपण तर कॉर्ड AB आणि अप्पर पोर्शनमध्ये मेजर सिगमेंट आहे AYB. ओके. सो मेजर आर्क AYB आणि कॉर्ड AB यांनी तयार केला जो सिगमेंट आहे, सिगमेंट AYB, याला काय म्हणू आपण, मेजर सिगमेंट. त्यानंतर आहे सेमी सर्क्युलर सिगमेंट. A segment formed by a diameter of a circle is called a semicircular segment. आणि ज्या सिगमेंटचं फॉर्मेशन हे सर्कलची काय करत असेल, डायमीटर, मग अप्पर आणि लोअर, मेजर आणि मायनर असतील का, नाही, दोन्ही काय असतील, सेमी सर्क्युलर सिगमेंट असतील. त्यानंतर आहे एरिया ऑफ सिगमेंट. In figure 7.38, PXQ is a minor segment and PYQ is a major segment. ओके. पहिल्या आकृतीमध्ये पाहू आपण तर कॉर्ड कोणती आहे, PQ. मायनर सिगमेंट कोण आहे, PXQ. आणि मेजर सिगमेंट आहे PYQ. How can we calculate the area of a minor segment? आता मायनर सिगमेंटचा एरिया आपल्याला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. मग हे आपण कोणत्या पद्धतीने करू ते आपण डिस्कस करू. In figure 7.39, draw radii OP and OQ. आता एक फिगर आणखीन ॲड केली आहे. तर यामध्ये कॉर्ड कोणती आहे, PQ आहे, फक्त त्याचा एरिया थोडा कमी केला आहे. ओके. सो नवीन फिगर म्हणू आपण त्याला. तर 2 रेडी आहेत, OP आणि OQ आपण ड्रॉ केल्या, बरोबर आहे का. म्हणजे आपण हे कन्स्ट्रक्शनमध्ये केलं, बरोबर. म्हणजे सेंटरपासून, सेंटर आहे O पासून OP आणि OQ अशा 2 रेडिया आपण ड्रॉ केल्या. You know how to find the area of a sector OPXQ and triangle OPQ. आता एरिया ऑफ सेक्टर OPXQ हे कसा फाइंड करायचा आहे हे आपल्याला माहीत आहे. फॉर्म्युला काय आपल्याकडे, θ/360 इंटू πr². ओके. आणि ट्रायंगल OPQ याचा जो एरिया आहे तो एरिया फाइंड करत असताना आता इथे आपल्याला थोडंसं राईट अँगल परपेंडिक्युलर ड्रॉन करून काढायचं आहे इथे, कारण तिथं हाफ बेस इंटू हाईटनं काढता येईल यासाठी, बरोबर आहे का. मग ते कसं आहे पुढं पाहू आपण.
We can get area of segment PXQ by subtracting area of the triangle from the area of the sector. आता आपल्याला जे आज नवीन शिकलो आपण सिगमेंट PXQचा एरिया काढायचा आपल्याला. कोणाचा? सिगमेंट PXQचा एरिया फाइंड करायचा आपल्याला. म्हणजे आपल्याला जो शेडेड रिजन आहे की नाही तो एरिया फाइंड करायचा आहे. आणि हे करत असताना आपल्याला काय करावं लागेल की एरिया ऑफ सेक्टर घ्यावं लागेल. आणि एरिया ऑफ सेक्टरमधून एरिया ऑफ ट्रायंगलला काय करावं लागेल? सबस्टेअर करावं लागेल. कारण एरिया ऑफ सेक्टर म्हणजे OPXQ बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही सांगितलं आता पद्धतीनं फॉर्म्युला θ/360 × πr². आणि त्यामधून ट्रायंगल OPQचा एरिया काय करावं लागेल? सबस्टेअर करावं लागेल. देअरफॉर म्हणून area of segment PXQ is equal to area of OPXQ minus area of triangle OPQ. ओके. म्हणून आता जी वरची इन्फॉर्मेशन आहे त्याला आपण मॅथमॅटिकली लिहू इथं की सिगमेंट PXQचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. सिगमेंट PXQचा. तर आपण काय केलं? एरिया ऑफ सेक्टर घेतला OPXQ आणि त्याच्यातून काय मायनस केला? हा वरचा ट्रायंगलचा एम्प्टी एरिया मायनस केला. ओके. Therefore θ/360 × πr² minus area of triangle OPQ. Equation 1. त्यानंतर In the figure segment PT perpendicular to segment OQ. सांगितल्याप्रमाणे आता एरिया ऑफ सेक्टरचा तर फॉर्म्युला आहे आपल्याकडं. परंतु ट्रायंगलचं निघायला का नाही? कारण त्याचे मेजरमेंट्स आता जरी आपण दुसऱ्या पद्धतीने गेलो तर तुम्हाला माहिती आहे ते खूप कॅल्क्युलेशन हाफ पॅरामीटर वगैरे खूप लेंथी येते. त्याच्यापेक्षा काय करायचं? एक सिगमेंट PT आपण रेडियस OQवर काय केली या ठिकाणी? परपेंडिक्युलर टाकली. ओके. देन Now in triangle OTP sin θ is equal to PT/OP. आता ट्रायंगल OTPचा विचार करू आपण. OTP. ओके. तर यामध्ये आपल्याला साइन थीटा काढायचा असेल तर साइन थीटा जो आहे आता इथे जो अँगल आहे तो O जवळ आहे. ओके. तर आता ट्रायंगल OTP हा राईट अँगल ट्रायंगल झाला बरोबर. R ही काय झाली त्याची हायपोटेनस. आणि म्हणून साइन थीटा म्हणजे जी कोणासमोरील बाजू आहे ती कोणती आहे? PT. आणि दॅट्स वाय साइन थीटा इज इक्वल टू PT/, हायपोटेनस कोणतं घेतलं आपण? OP. आणि देअरफॉर PT is equal to OP sin θ. आणि जर आपण किमती रिअरेंज केल्या तर OP मल्टिप्लायमध्ये जाईल साइन थीटासोबत. आणि म्हणून PTची जी व्हॅल्यू आहे ती काय आली? OP साइन थीटा. देन आता OP काय आहे? रेडियस. दॅट्स वाय वी कॅन राईट PT is equal to R into sin θ. ओके. तर आपण लिहिलं PT इज इक्वल टू R साइन थीटा. आणि तर रिझन पण दिलं की OP ही रेडियस आहे. देन आफ्टर आता Area of triangle OPQ is equal to half into base into height. आता ओव्हरऑल काय केलं बरं आपण की ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी हाफ इंटू बेस इंटू हाईट या कंडिशन मी त्याला आणून सोडलं. आता त्या ट्रायंगलला पहा तुम्ही केअरफुली जर आपण ट्रायंगलमध्ये पाहिलं तर काय होईल बरं? OPQ ट्रायंगलचा जो बेस आहे तो कोणता असेल? OQ. आणि हाईट काय असेल? PT. आणि म्हणून इथं जर पाहिलं आपण तर इथं स्पष्ट दिलं आहे की बेस कोण आहे? OQ. आणि हाईट आहे PT. आता हाफला हाफ कॅरी केलं आपण. OQ इज नथिंग बट इट इज द रेडियस ऑफ द सर्कल. आणि PTची किंमत आपण इथं वरी काढलेली आहे ती कोणती आहे? R साइन थीटा. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल OPQ याची जी फायनल व्हॅल्यू होईल ती काय असेल? हाफ R² साइन थीटा. ही किंमत उचलायची आपल्याला. आणि आता आपण जे सुरुवातीला पाहिलं होतं ना आपल्याला
हे सिगमेंट PXQची एरिया फाइंड करायचा असेल तर सेक्टरच्या एरियामधून आपल्याला ट्रायंगलचा एरिया काय करायचा आहे मायनस करायचा आहे. सो दोन्ही फॉर्म्युले लिहितो पहा दोघांमध्ये कॉमन कोण निघतो R² इन ब्रॅकेट काय राहतं पाय थीटा अपॉन 360 मायनस साइन थीटा अपॉन 2. ओके. सो या पद्धतीनं आपण एरिया फाइंड केला म्हणजे इथं आपलं एक काय झालं इथं एक नवीन सूत्र तयार झालं. ओके. Note that we have studied the sign ratios of acute angles only. आता आपण साइन रेशो शिकलेलो आहे परंतु हे फक्त आणि फक्त कोणा संदर्भात शिकलेलं आहे ॲक्यूट अँगल संदर्भात. ओके. So we can use the above formula when theta is less than 90 degree. लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे आपण जो आता फॉर्म्युला पाहिला ना त्या फॉर्म्युला आपण वाटल्यास असा लिहू काय लिहू एरिया ऑफ सिगमेंट इज इक्वल टू जनरली काय लिहिलं होतं आपण एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल असं लिहिलं होतं ना. तर याला आपल्याला एरिया ऑफ सिगमेंट असं छोटं लिहू वाटलंस ठीक आहे इज इक्वल टू कॉमन काय निघाला आपल्याला R² पाय थीटा अपॉन 360 मायनस साइन थीटा अपॉन 2 आणि याला एक कंडिशन आहे. कंडिशन काय आहे की थीटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू 90. थीटा जर 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल नाही. नेक्स्ट इज सॉल्व एक्झाम्पल. Example number 1. In the figure 7.40, angle AOB is equal to 30 degree, OA is equal to 12 centimeter. Find the area of the segment. ओके. थीटा किती दिला आपल्याला 30 degree. थीटा दिला आहे 30 डिग्री तर थोडंसं खाली झालं आहे पण ॲक्च्युअल तो या साईडला O पॉईंटला थीटा आहे. ओके. त्यानंतर रेडियस दिली आपल्याला 12 रेडियस असेल तर पायची किंमत आपण किती घेतो 3.14 नो डाऊट. आता एरिया ऑफ सिगमेंट आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. आता तुम्हाला माहीत आहे की एरिया ऑफ सिगमेंट जो आहे तो कशावर डिपेंड आहे बरं की जो एरिया ऑफ सेक्टर आहे त्यामधून एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला काय करावं लागतं सबट्रॅक्ट. आत्ताच आपण पाहिलं की एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय आहे थीटा अपॉन 360 into pi R². त्याच्यावरून किमती टाकून ही व्हॅल्यू फाइंड केली. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगलसाठी एक ट्रायग्नोमेट्री बेस फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे तो काय आहे हाफ इंटू R² इंटू साइन थीटा. आणि साइन 30 आहे साइन थीटाची 30ची व्हॅल्यू आपण 1/2 वापरली तर ती व्हॅल्यू किती येते 36. आणि दॅट्स वाय जर सिगमेंट काढायचं असेल तर सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया आपण काय करणार सबस्ट्रॅक्ट आणि ती व्हॅल्यू आली 1.68. आता ही झाली मेथड 1. मेथड 2 मध्ये आपण आत्ताच डायरेक्ट एक फॉर्म्युला पाहिला होता बरोबर आहे का. ही व्हॅल्यू अशी जर तुम्ही वापरली आता इथं थोडंसं एक 30 झालं बरं इथं साइन 30 पाहिजे होतं येते लक्षात कारण 3.14 इंटू साइन 30 होते पण 30 झालं चुकून. तर पहा आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही 1.68 तेवढंच आन्सर काढू शकता. मग तुम्हाला त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कोणती स्टेप आहे. तिकडे 3 स्टेपमध्ये आन्सर आहे. काय काय काढा तुम्ही अगोदर एरिया ऑफ सेक्टर काढा एरिया ऑफ ट्रायंगल काढा आणि एरिया ऑफ सिगमेंट काढताना एरिया ऑफ सेक्टरमधून एरिया ऑफ ट्रायंगल सबस्ट्रॅक्ट करा किंवा डायरेक्ट काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे R² in bracket pi theta upon 360 minus sin theta upon 2. ओके. फक्त इथं साइन थीटाची व्हॅल्यू 2दा येईल. थीटा इथं किती होता ओके सॉरी हां इथं एकदा थीटा घ्यायचा आहे 30 आणि साइन 30 एकदा घ्यायचं आहे. ठीक आहे चालतं. आता बघा तुम्हाला जी स्टेप सोपी वाटते दोन्ही स्टेपनं करून बघा जी सोपी वाटते ती ठीक आहे. ओके. नेक्स्ट. The radius of a circle with center P is 10 centimeter.
If chord AB of the circle subtend a right angle at B, find areas of the minor segments and the major segments. ओके, सेम गणित आहे, फक्त काय झालेलं आहे की यावेळेस मेजर सेगमेंटचा पण एरिया विचारला तुम्हाला. मग आता रेडियस 10, थीटा 90, पाय 3.14. सुरुवातीला एरिया ऑफ सेक्टर, त्याचा फॉर्म्युला काय आहे? θ/360 pi r². किमती पुटअप करून आन्सर येईल 78.5. त्यानंतर सेकंड केसमध्ये काय करतो आपण? एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस इंटू हाईट, तो वाला 50. आणि मायनर सेगमेंट काढायचा असेल तर एरिया ऑफ सेक्टरमधून ट्रायंगलचा एरिया आपण सबस्टेट करतो. आता मेजर सेगमेंट काढायचा असेल तर एरिया ऑफ सर्कलमधून आपल्याला काय करावं लागेल? मायनर सेगमेंट वजा करावं लागेल. आता एरिया ऑफ सर्कल आपल्याला माहिती आहे πr². काय असतो? πr². मग याच्यातून मायनर सेगमेंटची व्हॅल्यू जर मायनस केली आपण तर डायरेक्ट मेजर सेगमेंटची व्हॅल्यू निघू शकते. आता ह्याच्यात जर तुम्हाला असं वाटलंच की काही आपल्याला फॉर्म्युलेस तयार करायचे आहेत, बरोबर आहे का? सो एरिया ऑफ जर आपल्याला मेजर सेगमेंट तयार करायचंच असेल तर एरिया ऑफ सर्कल काय असतो? πr². आणि मायनर सेगमेंट जो आहे त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला काय होता आपल्याकडे? r² इन ब्रॅकेट πθ/360 अपॉन 2. आणि मग या दोघांमध्ये कॉमन जर पाहिलं आपण तर तो निघतो बघा. कॉमन काय असेल? पाय तर नाही आहे, ठीक आहे, फक्त कॉमन कोण याच्यामध्ये? आरच आहे. या दोघांमध्ये कॉमन फक्त काय निघालं? आरच निघालं. दॅट्स वाय एवढी का आवश्यकता नाही समजा, आहे की नाही? आर काढलाच समजा आपण तर इथं काय राहील? r² निघतो का? सॉरी r². हां, r² कॉमन निघतो. सो पाय मायनस इन ब्रॅकेट घ्यावं लागेल ना, πθ/360 मायनस sin θ/2 ब्रॅकेट क्लोज. हा फॉर्म्युला एक ठिकाणी ॲप्लिकेबल येऊ शकतो, माहिती आहे का? जर तुम्हाला समजा किमती दिल्या आणि फक्त म्हणले मेजर सेगमेंट काढा तर त्या आहे ना, फक्त मेजर सेगमेंट जर विचारला तर अशा केसमध्ये एका टप्प्यात आन्सर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला ॲप्लिकेबल होऊ शकतो, मे बी, आहे की नाही? नेक्स्ट एक्झाम्पल 3. A regular hexagon is inscribed in a circle of radius 14 cm. Find the area of the region between the circle and the hexagon. आता एक रेग्युलर हेक्झागॉन दिलेलं आहे तुम्हाला, ओके. आणि त्याला इन्स्क्राईब कोणी केलं? अशा सर्कलनं की ज्याची रेडियस किती आहे? 14 सेंटीमीटर. आणि आपल्याला आता सर्कल आणि हेक्झागॉन या दोघांच्यामध्ये जो एरिया ऑफ रिजन आहे, अर्थातच शेडेड एरिया, त्याचं काय काढायचं आपल्याला? एरिया फाइंड करायचा आहे ना, एरिया ऑफ रिजन. आता या स्पेशल केसमध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या की हेक्झागॉनचे वैशिष्ट्य असतं आता इथे एक नियम लक्षात ठेवायचा की एखाद्या सर्कलमध्ये जर आपण हेक्झागॉन काढत असून हेक्झागॉनचा प्रत्येक पॉईंट कुठं आहे? सर्क्युलर असेल, त्या सर्कलची रेडियस आणि त्या हेक्झागॉनची साईड हे दोन्ही एकमेकांचे काय असतात? इक्वल असतात. आता रेडियस किती दिली आहे? 14 सेंटीमीटर. दॅट्स वाय हेक्झागॉनची साईडसुद्धा किती आली? 14 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ हेक्झागॉनचा एक स्पेशल फॉर्म्युला आहे, 6√3/4 इंटू साईड स्क्वेअर. हे पाठ करलं, ओके. सो साईड किती आहे आपली? 14 स्क्वेअर. त्याच्यावरून आपण काय केलं? फक्त हेक्झागॉनचा एरिया काढला. हेक्झागॉन म्हणजे लक्षात आलं तुम्हाला? व्हाईट पार्ट जो दिसतो आहे आपल्याला,
आहे ना, त्याचा एरिया काढला आपण. आता आपण कोणाचा काढू, पूर्ण सर्कलचा एरिया काढू आणि मग सर्कलमधून आपण काय करू, हेक्झागॉनचं वजा करू, मग शेडेड रिजन निघेल. मग एरिया ऑफ सर्कल तर माहीत तुम्हाला, ती व्हॅल्यू किती आली 616. म्हणून एरिया ऑफ रिजन सर्कल आणि हेक्झागॉनच्या मध्ये आहे, तो जो कंप्लीट सर्कल आहे त्याच्या एरियामधून जो इनर पोर्शन दिसतो व्हाईट रंगाचा, तो एरिया ऑफ हेक्झागॉन आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल आणि देन ही व्हॅल्यू त्या ठिकाणी येईल. ओके. आता फॉर्म्युला तयार करायचा असेल तर जसं की मी तुम्हाला एक ट्रिक दिली की हेक्झागॉनची साईड है ना, साईड ही कशाची इक्वल आहे, रेडियसच्या काय आहे, इक्वल आहे. सो एरिया जर फाइंड करायचा असेल आपल्याला, एरिया ऑफ कोणता घेतला आपण, शेडेड रिजन आहे ना या केसेसमध्ये, तर त्याच्यामध्ये एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय होता, पाय स्क्वेअर, आणि एरिया ऑफ हेक्झागॉनचा फॉर्म्युला काय आहे, 6√3/4 इंटू साईड स्क्वेअर, साईड काय आहे त्याची r स्क्वेअर, सो 3/2 हेच होईल ना. याच्यामध्ये कॉमन कोण काढणार आपण, r स्क्वेअर, सो पाय मायनस 3r स्क्वेअर अपॉन 2, सॉरी 3√3r स्क्वेअर अपॉन 2 हा असेल त्याचा फॉर्म्युला, ज्याच्यासाठी आपण डायरेक्ट आन्सर काढू शकतो. आता तुमच्या ठिकाणी की 3 स्टेपमध्ये करा किंवा डायरेक्ट जस्ट इन्फॉर्मेशनसाठी तयार केला आपण, म्हणजे सहज फॉर्म्युला आपल्याला चलता तयार करता नाही पाहिजे. आणि तुमचा होमवर्क आहे प्रॅक्टिस सेट 7.4.